तर संपूर्ण राज्यामध्ये सध्या परतीचा पाऊस सुरू आहे। तर पावसाच्या बातम्या आपण पाहूया। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये कडा नदीला पूर, पुराच्या विळख्यामध्ये अनेक घरं, मंदिरांसह शेती पिकं सापडली। पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या कडा शहरामध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी नागरिकांचं हेलिकॉप्टरनं बचाव कार्य। पूरस्थिती असलेल्या कडा शहरामध्ये आमदार सुरेश धस यांच्याकडनं पाहणी। बीडच्या आष्टी तालुक्याला पावसाने झोडपलं, अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या। 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली, एनडीआरएफ टीमकडून बचाव कार्य सुरू। बीड जालन्याच्या सीमेवर असलेली गोदावरी नदी पात्र ओसंडून वाहू लागलं। गोदावरी नदी क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस, ड्रोन दृश्य समोर। लातूरच्या तिरणा नदीला पूर आल्यामुळे उजनी गावात पाणी शिरलं। काल सायंकाळपासून तिरणा प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठा पाऊस, तिरणा नदीला पुराची स्थिती निर्माण झाली। अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरामधील हनुमानबाग परिसरात पूरस्थिती, वाहत्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांचं पशुधन गेलं वाहून। पाथर्डी शहरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अहिल्यानगरच्या मिडसावंगी गावामध्ये किना नदीला पूर, पैठण पंढरपूर पालखी मार्ग पाण्याखाली, नदीकाठच्या शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। जळगावच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, सातगाव डोंगरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। पुराचं पाणी गावातील अनेक घरांमध्ये शिरलं, त्यामुळे नुकसान। बीडच्या अंबाजोगाईमधील राक्षसवाडीमधील तलाव फुटला, अतिवृष्टीमुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा। पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, परिसरातील सर्वच रस्ते जलमय, पाण्यातून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास। हर्षी परिसरामधील तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिकं पाण्याखाली। पैठण तालुक्यामधील जायकवाडी वसाहत, राहुलनगर परिसरात मुसळधार पाऊस, जायकवाडी वसाहत पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे वसाहतीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी, अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। बीडच्या आष्टी आणि शिरूर कासारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, देवळाली गावात पाणी शिरलं। कारखेल खुर्द आणि चौभानी गावमधील नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधील घाटनांद्रा गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, घाटनांद्रा गावातील नदी नाल्यांना पूर, घाटनांद्रा गावातील जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे शेतांना देखील तळ्याचं स्वरूप। धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला महापूर, परंडामधील काही गावांचा बार्शीशी संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत। करमाळ्यामधील कोर्टी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरलं। कोर्टीमधून पुण्याला जाणारा रस्ता बंद, कोर्टी गावाचा करमाळा आणि आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटला। दोन चिमुकल्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बापाचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी इथे प्रकार, थर्माकॉलवर चिमुकल्यांना बसवून मित्राच्या मदतीने पाण्यातून वाट काढली।